नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आता सध्या 15 दिवस झाले आमच्याकडं, म्हणजे आता एवढं वाटण एवढा पाऊस नाही आहे. उगं काहीतरी झिमझिम पाऊस होतोय आणि शेळ्याची इतकी तारांबळ चालू आहे सध्या. म्हणजे हे जे गवत आहे, तर हे गवत जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही आहे, पण तरी पण आपण इकून तिकून त्यांना चारून हे कापून खाऊ घालतोय. तर मित्रांनो, खरं जर सांगायचं म्हणलं तर हिरवा चारा हा एक टाईम तरी शेळ्यांसाठी पाहिजे. पण आता पाऊस नसल्यामुळं, अडचणी असल्यामुळं पाण्याची, तरी पण आपण एक टाईम त्यांना हिरवा चारा आणत असतो. खरं सांगायचं म्हणजे पावसानं यावर्षी खूपच परेशान लावलेलं आहे. पाऊस सुरुवातीपासून झिमझिम पाऊस आहे फक्त. एकदम असा चांगल्या म्हणजे वाहून पाणी तर आम्हाला नाही झालेला. तुमच्याकडे कसं झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आमचा बिटल इकडं कसं खातोय गवत. गवत सुकून चाललेले आहेत मित्रांनो. खरं सांगायचं तर म्हणलं तर आता बघा तुम्ही, म्हणता म्हणता जवळपास 2 महिने निघून चाललेले आहे पावसाचे आणि 2 महिने बाकी आहेत. या 2 महिन्यामध्ये जर पाऊस चांगला पडला तर पुढं पाणी चांगलं राहील, नाहीतर मग एवढं काही पाण्याची शक्यता वाटत नाही पुढं एवढं चांगलं क्वालिटीचं पाणी राहील म्हणून, विहिरीला पाणी राहील म्हणून. कारण की अशी जर बरसात म्हणलं तर नक्कीच पाण्याची अडचण पुढल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये, म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पडण्याची शक्यता वाढते. पण पावसाच्या मनात जर आलं तर एका दिवसामध्ये पाणीच पाणी करून टाकेल, त्याच्या मनावरचं आहे समजा. तर तुमच्याकडे जर सुका चारा भरपूर असेल तर हिरव्या चाऱ्याची काही एवढी आवश्यकता नाही समजा. आपल्याकडे यावर्षी सुका चारा पण कमी आहे, वाळलेला चारा कमी असल्यामुळं आपल्याला थोडी अडचण आहे. त्याच्यामुळं आपल्याला हिरव्या चाऱ्याची गरज भासते. नाहीतर आपल्याकडे जर सुका चारा जर जास्त प्रमाणात असता तर आपल्याला हिरव्या चाऱ्याची एवढी काही गरज पडलेली नसती. सुका चारा कमी असल्यामुळं आपल्याला हिरव्या चाऱ्याची जास्त, म्हणजे एक टाईम का होईना हिरवा चारा पाहिजे, 2 टाईम मग सुका चारा टाकतो माणूस, कडबा काही बसकट काही, पण एक टाईम पाहिजेच. तर मित्रांनो, आता हा मार्वेल गवत, त्याच्यानंतर आपण दसरथ घास पण टाकलेला आहे, पण पाऊस नसल्यामुळं तो वाढ होईना त्याची. त्याच्यानंतर शेवरी पण लावलेली आहे, शेवरीची काही एवढी व्यवस्थित वाढ होईना. सगळं लागवड केली आपण व्यवस्थित, पण जसं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही, म्हणजे उगवण शक्ती होईना त्याची. कसं आहे मित्रांनो, पाणी स्वतःचं थोडंफार पाहिजे. ह्यावर्षी आपल्याकडून गलती झाली एक, की आपण उन्हाळ्यामध्ये एक बोर नक्कीच घ्यायला पाहिजे होता. कारण कसं आहे, स्वतःचं पाणी असलं तर कधी पण पाणी देऊ शकतो माणूस. पण आपल्याला आपली जी विहीर आहे, ह्या विहिरीला मार्चपर्यंत पाणी असतं. मार्चच्या नंतर त्याचं पाणी म्हणजे लगेच विहीर आटते, कोरडी पडते. कारण त्या विहिरीला प्रथमतः म्हणजे विहीर पण खोल नाही आहे, फक्त 50 फूट विहीर आहे आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. आमच्याकडं 65-70 फुटापर्यंत विहीर असली तरच पाणी चांगलं असतं, नाहीतर इतक्यावरती पाणी शक्यतोवर टिकतच नाही आहे. 50 फुटापर्यंत, त्याला जवळपास 60, 65, 70 फुटापर्यंत विहीर असली तर मग पाणी चांगलं योग्य ते हिवाळ्याभरणी होते, उन्हाळ्यात पण पाणी प्यायला राहतं. पण आपली विहीर आहे 50 फूट, आणि 50 फूट असल्यामुळं पाणी लवकरच आटून जातं. त्याच्यामुळं थोड्या अडचणी आहेत. यावर्षी धुकलं आपल्याकडून. आपण
बोर घ्यायला पाहिजे होता, पण पैशाच्या अडचणीमुळे आपण यावर्षी बोर नाही घेतला. पण पुढल्या वर्षी नक्कीच मार्च एप्रिलमध्ये आपण बोर घेणार आहोत आणि घ्यावाच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. बघितलं आपण, पण ते त्याच्याशिवाय होत नाही. कारण शेळ्यांना शेळीपालनामध्ये शेळ्यांना एक टाईम तरी हिरवा चारा पाहिजे. कशामुळे पाहिजे की जेणेकरून शेळ्या नुसतं सुक्या चाऱ्यावर पण केल्या आपण 2-3 वर्ष केल्या, पण कसं होतं, वेगवेगळ्या प्रकारचा चारा जर असेल तर शेळ्या पण आवडीनं खातात. जसं आपल्याला वेगवेगळे प्रकार जर खायला असले तरच आपल्याला खावं वाटतात, नाहीतर रोज जर आपण बेसन भाकरी वरणपोळी जर म्हणलं तर खाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्राण्यांचं पण आहे, त्यांना पण चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचं खायला लागतं. आणि शेळी म्हणजे ही 12 वनस्पती खाणारी जात आहे, त्याच्यामुळं यांना नाही काही 12 तरी 4-5-6 प्रकारचा वेगवेगळा हिरवा चारा आणि सुका 2-3 प्रकारचा चारा असं पाहिजे. तेव्हा शेळ्याची तब्येत पण चांगली राहते आणि शेळ्या तयार पण राहतात, पिल्लं पण चांगली राहतात. लहान पिल्लांना तर सुका चारा हिरवा चारा जास्त प्रमाणामध्ये आवडतो सुक्या चाऱ्यापेक्षा. बुसकट वगैरे खातात पिल्लं, पण हिरवा चारा एक टाईम पाहिजेच. त्याच्यामुळं आपण काल आता ती पण एकच सरी लावली सध्याची. पाण्याचं नियोजन झाल्याच्यानंतर आपण चांगलं नियोजन करून आपल्याला पुढचं म्हणजे आता बघतच राहणार तुम्ही. मी दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओ शो, फक्त बघत चला तुम्ही. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण की या चॅनलवर मी तुम्हाला वेगवेगळी माहिती शेळीपालनाची देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण पण शेळीपालन थोडं वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की एवढ्या शेळ्यांवरती आपलं वाटतं तेवढं भागत नाही. कारण की 7-8 शेळ्यावरती काही होत नाही, जवळपास 20 शेळ्या तरी कमीत कमी पाहिजेत. करू दिवाळीपर्यंत कंप्लीट, 20 तर नाही पण 15पर्यंत जाऊ आपण. तर मित्रांनो, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की आता यावर्षी आपल्याकडून चुकी झाली. आपण बोर घ्यायला पाहिजे होता, पण नाही घेतला. काही पैशाच्या अडचणीमुळे नाही घेतला, पण आता नक्कीच घेऊ, कारण की यावर्षी बरसात कमी असल्यामुळे खूप पाण्याची अडचण येत आहे. आणि खरं तर सांगायचं म्हणजे शेळीपालन न वाढण्याचं कारण पण तेच आहे. आपलं शेळीपालन वाढायचं आपल्याला, पण कशामुळे वाढणं, आपण पाण्यामुळे. वेळेस आपलं स्वतःचं पाणी झालं की मग आपण बरोबर वाढत चालणार आहोत. तर मित्रांनो, फक्त तुमचा सपोर्ट असू दे जास्तीत जास्त, कारण की तुमचा जेवढा सपोर्ट असेल तेवढं मला सहकार्य होईल तुमचं. व्हिडिओ आपले खूप छान असतात, साधारण असतात. व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही जर सहकार्य केलं तर लवकरात लवकर मला पण सपोर्ट होईल तुमचा. आणि खरंच शेळीपालन चांगलं आहे बरं का. शेळीपालन चांगलं नाही म्हणून असा विषय नाही आहे. तर मित्रांनो, चला आता गवत कापून आणलं यांना, पण परत एकदा गवत आणतो थोडं इकून तिकून आणि शेळ्यांना टाकून. मग कसं आहे, शेळीपालनामध्ये चालू ठेवावं लागतं. चारा अन्न, इकून हिरवा चारा, तिकून सुका चारा, असं टाकतच राहावं लागतं. तेव्हा शेळ्या जेव्हा आबाद होतील तेव्हाच खरं आपलं शेळीपालन म्हणावं लागेल. तर असं आहे मित्रांनो. चला थांबतो इथंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असत नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.